नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. कसे आहात सगळे? मस्त मजेत. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 10वी भूगोल पाठ 3 प्राकृतिक रचना व जलप्रणाली. आय होप की सगळ्यांना स्क्रीन क्लिअर पाहायला मिळते. इन केस तुम्हाला जर स्क्रीन क्लिअर पाहायला मिळत नसेल तर प्लीज क्वालिटी इन्क्रीज करा. सो लेट अस स्टार्ट. आपला जो चॅप्टर आहे तर तो आहे प्राकृतिक रचना व जलप्रणाली. आता व्हॉट डू यू मीन बाय प्राकृतिक? प्राकृतिक म्हणजे काय? तर तुम्हाला माहिती असेल प्रकृती म्हणजे काय? निसर्ग. म्हणजेच आज आपण या पाठामध्ये निसर्गाची रचना म्हणजे काय? तर जमिनीची रचना कशी आहे. आता तुम्ही आसपास पाहिलं तर सगळीकडे जमीन समान आहे का? काही ठिकाणी उंच आहे, काही ठिकाणी थोडी खाली आहे, काही ठिकाणी खडबडीत आहे, काही ठिकाणी माती एकदम अशी मस्त पसरलेली आहे, काही ठिकाणी खूप गवताळ भाग आहे, काही ठिकाणी प्रचंड दुष्काळी भाग आहे. तर ही जी काही रचना आहे जमिनीची याला आपण म्हणतो प्राकृतिक रचना. आणि दुसरं आहे ते म्हणजे जलप्रणाली. जल म्हणजे काय? पाणी. प्रणाली म्हणजे काय? वाहणारं. ठीक आहे. म्हणजे ज्या ठिकाणी पाणी वाहतं, म्हणजे ते नदी असेल किंवा समुद्र आहे, उपसागर आहे, तर या सगळ्याचा अभ्यास आपण आपल्या पाठामध्ये आजच्या करणार आहोत. ठीक आहे. सो सगळ्यात पहिल्यांदा आपण ॲक्च्युली पाठाला सुरुवात करण्याआधी हा जो आपला नकाशा आहे तर तो पाहणार आहोत. अर्थात तुम्हाला मे बी बोर होऊ शकतं, बट आपण हे जितकं मजेशीर करता येईल तितकं मजेशीर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. नकाशा का वाचतोय आपण? तर तुम्हाला माहिती असेल की आपला जो काही पेपर असतो बोर्डाचा त्याच्यामध्ये एक प्रश्न येतो, नकाशा वाचन करून प्रश्नांची उत्तरं लिहा. तर त्यासाठी तुम्हाला नकाशा वाचण्याची सवय असली पाहिजे. तुम्ही जर हा नकाशा पाहिला तर हा कसा वाचायचा, म्हणजे पहिला मुद्दा हाच आहे की नकाशा वाचायचा कसा. तर हा जो नकाशा आहे याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा काय वाचायचं? तर नकाशाचं शीर्षक जे की आहे भारत प्राकृतिक. याचा अर्थ आपल्याला हे कळते की हा भारताचा नकाशा आहे आणि प्राकृतिक म्हणजे काय? तर हा नकाशा प्राकृतिक रचना दाखवतोय. तुम्ही जर दुसऱ्या पाठामध्ये आपण ऑलरेडी नकाशा पाहिला होता ते पाहिलं असेल तर त्याच्यामध्ये काय लिहिलं होतं? भारत राजकीय. म्हणजेच काय? तर याच्यामध्ये फक्त भारताच्या राजकीय सीमा आहेत, राष्ट्रीय असतील, आंतरराष्ट्रीय असतील आणि बाकी इतर काही जे रिलेटेड देश आहेत किंवा शेजारी असलेले देश आहेत तर त्यांच्याही सीमारेषा आहेत. तर तेवढंच फक्त या नकाशामध्ये आहे. या नकाशामधून आपल्याला कुठेही कळत नाही आहे की हा भाग उंच आहे की हा भाग उंच आहे, हे आपल्याला कळत नाही आहे. इथे नदी आहे का, कुठे नदी आहे हे पण आपल्याला कळत नाही आहे. म्हणजे याचा अर्थ हा नकाशा फक्त राजकीय नकाशा आहे. याच्यामध्ये फक्त राज्याच्या सीमा, आंतरराष्ट्रीय सीमा, देशाची राजधानी एवढंच फक्त कळतंय. पण जर आपण या नकाशामध्ये पाहिलं तर इथे कुठेही सीमारेषा दाखवल्या नाही आहेत की एवढा महाराष्ट्र आहे, एवढा उत्तर प्रदेश आहे, एवढं राजस्थान आहे, कुठेही नाही दाखवले. म्हणजे याचा अर्थ हा नकाशा कशावरती लक्ष देतोय? प्राकृतिक रचनेवरती. ठीक आहे. त्याच्यामुळे कुठल्याही नकाशाचा आधी शीर्षक वाचायचं आहे. दुसरी गोष्ट मग बघायचं आहे सूची. सूचीमधून आपल्याला काय कळतं की या नकाशामध्ये काय सांगितले? प्राकृतिक रचना. मग प्राकृतिक रचनेमध्ये काय येतं? उंच सखल भाग. मग कुठल्या भागाची उंची किती आहे ते आपल्याला या नकाशाच्या सूचीमधून कळतं. ठीक आहे. जास्त काही तुम्हाला मी बोर करणार नाही आहे, बाकी तुम्हाला सगळं माहिती आहे. आता आपण डिरेक्टली क्वेश्चन्सवरती येऊया. सगळ्यात पहिला आपला प्रश्न आहे की भारतातील 6000 मीटरपेक्षा जास्त उंची असणारा भाग कोणत्या दिशेस आहे? आता आपल्याला कसं कळणार 6000 मीटर उंची कुठे आहे? तर त्यासाठी या सूचीचा उपयोग करायचा आहे. सूचीमध्ये काय दाखवले की हा रंग जो आहे तर तो 6000 साठी आहे आणि जो ग्रे किंवा करडा कलर ज्याला आपण म्हणतो राखाडी कलर तर तो 8000 साठी आहे, 8000 मीटर उंचीसाठी. म्हणजे आपल्याला हे शोधायचं आहे की हा जो ग्रे कलर आहे तो कुठे आहे. ठीक आहे. थोडंसं मराठी इंग्लिश शब्द इन्व्हॉल्व होऊ शकतात, कारण मी अशा खूप साऱ्या कमेंट्स वाचले त्याच्यामध्ये असं लिहिलेलं असतं की तुम्ही फक्त इंग्लिशच बोलता, मराठी बोललं पाहिजे. तर मला असं वाटतं की ज्या भाषेमध्ये आपल्याला बोलता येते आणि जी भाषा समोरच्याला समजते त्याच्यामध्ये बोलावं. आणि आजची जी काही जनरेशन आहे तिला दोन्ही भाषा चालतात, त्याच्यामुळे मी दोघांमध्ये बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. ठीक आहे. ऑब्व्हियसली म्हणजे जास्त मराठीच असणार आहे. आता इथे जर आपण पाहिलं तर इथे थोडासा आपल्याला ग्रे कलर पाहायला मिळतोय आणि इथेही आपल्याला थोडाफार ग्रे कलर जो आहे कुठे गेला? जर ब्लर झालं थोडंसं तर लगेच क्लिअर होईल, कारण आपण जेव्हा झूम इन झूम आउट करतो तेव्हा थोडीशी स्क्रीन ब्लर वगैरे होऊ शकते. ठीक आहे. सो या ठिकाणी बघा थोडासा ग्रे कलर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे उत्तरेकडे ग्रे कलर आहे आणि ही कुठली दिशा आहे? ईशान्य. ईशान्येकडे पण ग्रे कलर आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजे हे जे दोन प्रदेश आहेत उत्तरेकडचे आणि दक्षिणेकडचे, या दोन दिशेस आपल्याला भारतामधील 6000 मीटरपेक्षा जास्त उंचीचे असलेले प्रदेश पाहायला मिळतात किंवा जास्त उंचीचा असणारा भाग पाहायला मिळतोय. ठीक आहे. नेक्स्ट आहे द्वीपकल्पावरील दक्षिण वाहिनी नदी शोधा आणि ती कोणत्या नदीच्या खोऱ्यात येते. आता द्वीपकल्प म्हणजे काय हे आधी आपल्याला कळलं पाहिजे, पण ते आपल्याला कळणार आहे जेव्हा आपण पाठामध्ये पुढे जाऊ तेव्हा. सध्या इतकं लक्षात ठेवा की साधारणतः हा जो असा भाग आहे तर हा भाग द्वीपकल्पामध्ये येतो. आता हाच का एवढाच का हे तुम्हाला कळणार आहे जेव्हा आपण चॅप्टरमध्ये पुढे जाऊ तेव्हा. मग त्यांनी आधी का हा प्रश्न विचारला तर ॲटलिस्ट आपल्या भारताची ओळख व्हावी यासाठी हा प्रश्न आधी विचारलाय. नंतर तुम्हाला द्वीपकल्प म्हणजे काय हे मी नीट सांगणार आहे. ठीक आहे.
सो आता हे जे द्वीपकल्पाचा भाग आहे याच्यामध्ये दक्षिण वाहिनी नदी शोधायची आहे, म्हणजे दक्षिणेकडे वाहत जाणारी नदी आपल्याला शोधायची आहे. तर या ठिकाणी आपण पाहूया दक्षिणेकडे कोणती नदी वाहत जाते. शक्यतो हे जे नद्यांचं आहे ते ह्याच्यामध्ये बघण्यापेक्षा आपण नद्यांचा आपल्याकडे एक ऑलरेडी नकाशा आहे याच पाठामध्ये आहे, त्याच्यामध्ये आपण बघूया. बघणं इझी जाईल आणि इतकं जास्त आपल्याला शोधावं लागणार नाही. ठीक आहे. सो कुठे गेला आपला नकाशा? येस, दक्षिण वाहिनी नदी पहा कोणती आहे इथे आपल्याला शोधायची आहे की दक्षिणेकडे वाहत गेली पाहिजे. तर ही बघा, ही नदी क्लिअरली दक्षिणेकडे वाहत जाते. बाकी सगळ्या नद्या वरती खाली अशा आहेत, पण ही नदी क्लिअरली दक्षिणेकडे वाहते. हिचं नाव आहे प्राणहिता. त्यांनी हे पण विचारले की ही नदी कोणत्या नदीच्या खोऱ्यामधून उगम पावलेली आहे. तर बघा, इथून अशी जी आहे इथून गोदावरी येते आणि ही नदी इथून खाली जाते, म्हणजे ही नक्कीच गोदावरी नदीच्या खोऱ्यातून उगम पावलेली आहे. ठीक आहे. सो याचं उत्तर सगळ्यांना कळलं असेल. इवन तुम्हाला जर या नकाशामध्ये पाहायचं असेल तर आता इथे पाहणं आपल्याला सोपं जाईल, कारण आपण प्राणहिताचं लोकेशन पाहून आलेलो आहोत. सो या ठिकाणी तुम्हाला या नकाशामध्ये आता प्राणहिता शोधायची आहे. तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये शोधा. ठीक आहे. आणि सापडते का बघा. ठीक आहे. प्राणहिता तुम्हाला सापडली पाहिजे. इथे शोधणं थोडंसं डिफिकल्टच आहे, बट ट्रस्ट मी, तुम्हाला हा नकाशा एक्झाममध्ये असा नाही विचारला जाणार, कारण ऑलरेडी तुमचा पेपर हा ब्लॅक अँड व्हाईट असतो आणि त्याच्यामध्ये एवढे व्हेरिएशन्स दाखवणं हे नाही येणार. नद्यांचा येऊ शकतो पण याचा नकाशा नाही आहेत. ठीक आहे. सो आपण नद्या पाहिलेल्या आहेत. आन्सर काय आहे? प्राणहिता. आणि कोणत्या नदीच्या खोऱ्यामध्ये आहे ती? गोदावरी. ठीक आहे. गडद हिरव्या रंगाने दाखवलेला उत्तरेकडील भूमीचा उतार कोणत्या दिशेस आहे? गडद हिरवा म्हणजे काय? एकदम डार्क हिरवा. आणि उत्तरेकडील भूमी सांगितलेली आहे, म्हणजे ही जी गडद हिरव्या रंगाने दाखवलेली भूमी आहे याचा उतार बघा असा आहे, म्हणजे कुठल्या दिशेला आहे? ही कुठली झाली? पूर्व दिशा. सो पूर्वेकडे उतार आहे. ठीक आहे. आन्सर काय आहे? पूर्व. अरवली पर्वत ते छोटा नागपूर पठारादरम्यान आलेल्या पठारांची यादी करा. ठीक आहे. तर अरवली पर्वत आहे इथे आणि छोटा नागपूर कुठे गेला बरं आपला? छोटा नागपूर हां या ठिकाणी आहे. ठीक आहे. सो यांच्या दरम्यानची काय पठारं आलेली आहेत त्यांची आपल्याला नावं लिहायची आहेत. सो सगळ्यात पहिलं पठार आहे ते म्हणजे या ठिकाणी मेवाडचं. आपण जरा कलर बदलून मी तुम्हाला हायलाईट करून दाखवते. सो हे आहे मेवाडचं पठार, पहिलं पठार. दुसरं पठार आहे माळव्याचे पठार. तिसरं आहे बुंदेलखंड पठार आणि चौथं आहे बागेलखंड. ठीक आहे. सो हे जे नावं आहेत पठारांची 4 नावं आहेत. मेवाड पठार, माळव्याचे पठार, बुंदेलखंड पठार आणि बागेलखंड पठार यांची नावं तुम्हाला इथे लिहायची आहेत. पूर्व घाटातील शिखराचे नाव सांगा. शिखर म्हणजे काय? एक उंच असा भाग असतो. आता हा पूर्व आहे, ही पूर्व आहे आणि पश्चिम आहे, म्हणजे पूर्व घाट म्हणजे हा जो प्रदेश आहे तर हा हिरवाच कलर घेतोय आपण सगळ्या हिरव्यावरती, त्याच्यामुळे थोडं कळणं डिफिकल्ट जाऊ शकतं. आणि हा जो भाग आहे हा कसला आहे? पश्चिमेकडचा घाटाचा भाग आहे. आता या घाटामध्ये कुठेतरी एक शिखर आहे ते आपल्याला शोधायचे. अर्थात ज्या ठिकाणी शिखर असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला थोडासा उंचवलेला भाग पाहायला मिळणार आहे. सो ते शिखर आता आपल्याला पाहायचं आहे. ओके, लेट अस फाइंड आउट शिखर कुठे आहे. हां हे बघा या ठिकाणी शिखरचं असं हे दिलंय ना, ट्रायंगल म्हणजे काय? शिखर. आणि त्याची उंची पण सांगितलेली आहे 1690. सो महेंद्रगिरी हे त्या शिखराचं नाव आहे. सो जेव्हाही कधी नकाशामध्ये शिखर दाखवलं जाईल ते युजली अशा भागामध्ये दाखवलं जातं, कारण शिखर हे असा एक उंच भाग असतो राईट. सो त्याच्यामुळे तो ट्रायंगलच्या फॉर्ममध्ये दाखवला जातो. सो हे शोधणं पण तुम्हाला इझी जाईल जर तुम्ही असं काही लक्षात ठेवलं तर. सो महेंद्रगिरी हे याचं उत्तर आहे, तुम्ही नकाशामध्ये पाहू पण शकता. ठीक आहे. आता आफ्टर दॅट नेक्स्ट आपण पाहणार आहोत पुढचा क्वेश्चन. ॲक्च्युली काय होते, सध्या जास्त झूम इन आणि झूम आउट केल्यामुळे ना थोडीफार स्क्रीनमध्ये जरा फ्रीज होते लॅपटॉपची. सो थोडा वेळ लागू शकतो पानं वगैरे पलटून तुम्हाला स्क्रीनवरती दिसण्यासाठी. नेक्स्ट आहे क्वेश्चन. ब्रह्मपुत्रेच्या सखल मैदानी प्रदेशाची सीमा कोणत्या पर्वतीय भागांनी अंकित केलेली आहे. ठीक आहे. सो ब्रह्मपुत्र कुठे आहे? आधी आपण ब्रह्मपुत्रा पाहूया कुठे आहे. त्यासाठी हे जे आपण केले त्या धीरेच करूया, कारण याच भागामध्ये तुम्हाला ब्रह्मपुत्रा पाहायला मिळते. ही बघा ब्रह्मपुत्रा पाहिलेली आहे आपण. तर ईशान्य भारतामध्ये आपल्याला ब्रह्मपुत्रा पाहायला मिळते. आता ही जी ब्रह्मपुत्रा नदी आहे तर ती बघा, हे जे इकडच्या पर्वतरांगा आहेत तर या सो पूर्वेकडच्या ज्या काही हिमालयाच्या पर्वतरांगा आहेत तर ते याचं उत्तर आपण लिहू शकतो. ठीक आहे. पूर्वेकडच्या हिमालयाच्या पर्वतरांगा, पूर्व हिमालयाच्या पर्वतरांगा. ठीक आहे. नेक्स्ट आहे नीलगिरी पर्वताचे सापेक्ष स्थान सांगा. सापेक्ष म्हणजे विथ रिस्पेक्ट टू अदर, म्हणजे इतरांच्या सोबत जर आपण रिलेट केलं तर कुठे आहे ते तुम्हाला सांगायचं आहे. तर नीलगिरी पर्वत या ठिकाणी आहे. आणि जर आपण पाहायचं म्हटलं की इतर भागांच्या तुलनेत ते कुठे आहे तर आपण इथे बघू शकतो की या ठिकाणी पूर्व घाट आणि इथे पूर्व आहे. पूर्व घाट आणि पश्चिम घाट या दोन्ही घाटांच्या मध्ये आपल्याला जे आहे तर ते नीलगिरी पर्वत पाहायला मिळते. सो या दोन्ही घाटांच्या ज्या काही नद्या आहेत हे बघा, इकडून काहीतरी पूर्वेकडच्या नद्या येत आहेत, इकडून पश्चिमेकडच्या नद्या येत आहेत आणि त्या नद्यांसाठी हा एक विलगीकरणासारखं काम करतोय. विलगीकरण म्हणजे काय? नद्यांना दुभागणं
यासाठी काय काम करतोय, निलगिरी पर्वत. म्हणजे या दोघांच्या ज्या ठिकाणी नद्या मिळत आहेत, पूर्व घाटाच्या आणि पश्चिम घाटाच्या, तर दोन्ही नद्यांसाठी तो एक विलगीकरणाचं काम करतोय, विभाजन करण्याचं काम करतोय दोन्ही नद्यांच्या मध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या दिशेने वाढत जाते. आता सह्याद्री पर्वत म्हणजे काय, जे पश्चिमेकडच्या घाटामध्ये जे काही पर्वत आहेत त्यांना आपण म्हणणार आहोत सह्याद्री पर्वत. या बघा, या ठिकाणी तुम्हाला सह्याद्री पर्वत पाहायला मिळते. तर सह्याद्री पर्वताची उंची कोणत्या ठिकाणी कोणत्या दिशेने वाढत चाललेली आहे. तर कलर बघा कोणता आहे, त्याचा साधारणतः या ऑरेंजमध्ये आहे आणि तो रेडिश कोणत्या ठिकाणी होत जातोय, तर उत्तरेकडे. त्याच्यामुळे आपण असं म्हणू शकतो की उत्तरेकडे ही जी उंची आहे तर ती वाढत जाते. नेक्स्ट आहे विंध्य पर्वत कोणत्या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. जलविभाजक म्हणजे काय, की अशी नदी चाललेली आहे आणि मध्ये पर्वत आहे, त्याच्यामुळे त्या नदीच्या पाण्याचं विभाजन झालंय किंवा नदी डिवाइड झालेली आहे असं आपण त्याला म्हणू शकतो. सो आता विंध्य पर्वत कुठे आहे, हे बघा, हा आहे विंध्य पर्वत. आणि हा कोणत्या नद्याचा जलविभाजक म्हणून काम करतोय, तर हे बघा, इथे तुम्हाला नर्मदा पाहायला मिळते. तर ही जी नर्मदा नदी आहे, तर या नर्मदा नदीचं जलविभाजक म्हणून विंध्य पर्वत जो आहे तो काम करतोय. सो नर्मदा हे आपलं करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे, नर्मदेचा हा जलविभाजक आहे. जरी तुम्हाला इथे उत्तर नाही सापडली तरी सुद्धा तुम्हाला याच पाठामध्ये या सगळ्या प्रश्नांची उत्तर हळूहळू मिळणार आहेत. पुढे पुढे आपण या सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहणार आहोत. ठीक आहे. नेक्स्ट आहे, ठीक आहे, सो भारत, या ठिकाणी आपल्या भारताचा अभ्यास करून झालेला आहे या पाठासाठी. पुढे आता आपण पाहतोय ब्राझीलचा नकाशा. अर्थात ब्राझीलचा नकाशा आपल्या एवढ्या ओळखीचा नाही आहे, त्याच्यामुळे आपल्याला याच्याशी थोडी मैत्री करून घ्यावी लागणार आहे किंवा थोडा आधी अभ्यास करावा लागणार आहे. तर बघा, हा जो ब्राझीलचा नकाशा आहे, सगळ्यांना माहिती आहे की ब्राझील कुठे आहे, दक्षिण अमेरिका खंडात आहे. त्यासोबतच ब्राझीलच्या दोन्ही बाजूला म्हणजे वरती उत्तरेकडे उत्तर अटलांटिक महासागर आहे आणि दक्षिणेकडे दक्षिण अटलांटिक महासागर आहे. ब्राझीलमध्ये जर आपण पाहिलं तर गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या दोन प्रकारच्या उच्चभूमी आहेत. उच्चभूमी म्हणजे काय हे पण तुम्हाला या चॅप्टरमध्ये कळणार आहे. नेक्स्ट टाईममध्ये तुम्हाला पाहायला मिळते की सगळ्यात मोठी जी नदी आहे ॲमेझॉन नदी, तर नदीचं खोरं आहे या ठिकाणी. तुम्हाला अगेन इथे असं ट्रायंगलचं साईन पाहायला मिळते, याचा अर्थ हे काय आहे, शिखर आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी की तुम्हाला नोंदून ठेवायची आहे किंवा नोटीस करून ठेवायची आहे ती म्हणजे अशी की हे जे शिखर आहे तर हे ब्राझीलमधलं सगळ्यात उंच शिखर आहे, त्याचं नाव आहे पिको दी नेब्लिना. त्याची उंची आहे 3014 मीटर. ठीक आहे. दुसरी गोष्ट हे आहे ब्राझीलची राजधानी ब्राझिलिया. इथे तुम्हाला जे पाहायला मिळते असा सिम्बॉल, तर तो आहे दलदलीचा प्रदेश जो की पॅन्टनलमध्ये आहे आणि थोडाफार तुम्हाला आसपासही पाहायला मिळेल, बट इथे नाही दाखवलं आहे. सो एवढाच पॅन्टनल हेच तेवढं तुम्ही लक्षात ठेवा. नेक्स्ट आहे, हे जे देश आहेत ब्राझीलशी शेजारी असणारे किंवा ब्राझीलच्या आसपास असणारे देश तुम्हाला पाहायला मिळत आहेत. तुम्ही जर पाहिलं तर इथे सगळीकडे उंची कमी आहे, फक्त या भागामध्ये उंची जास्त आहे. असं का हे पण तुम्हाला कळणार आहे. बट तुर्तास तुम्हाला ज्या गोष्टी कळणं महत्त्वाचं होतं, उच्चभूमी, नदीचं खोरं वगैरे त्या कळले, याच्या आधारे आता आपण उत्तर बघणार आहोत. ॲमेझॉन नदी खोऱ्याच्या उंचीची कक्षा सांगा. कक्षा म्हणजे काय, कुठून कुठपर्यंत उंची आहे. आता हे बघा, या खोऱ्यामध्ये कुठला कलर तुम्हाला पाहायला मिळतोय, एकदम असा जो डार्क ग्रीन आहे, गडद हिरवा रंग, तर तो पाहायला मिळतोय. म्हणजे याची उंची जी आहे खोऱ्याची, तर ती आहे 0 ते 200 मीटर इतपत याची उंची आहे. मध्ये मध्ये थोडासा तुम्हाला पाण्याचा भाग पण पाहायला मिळते, पण आपल्याला मेजरली खोरं विचारले, नदी विचारली नाही आहे, त्याच्यामुळे आपण लिहू शकतो की 0 ते 200 याच्या आसपास ह्याची उंची आहे. ठीक आहे, 200 मीटर. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे, पुढचा प्रश्न काय आहे, ॲमेझॉनचे खोरे कोणत्या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे. आत्ताच आपण दोन उच्चभूमी पाहिल्या, गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी. त्याच्यामुळे ॲमेझॉन नदीचे खोरे किंवा ॲमेझॉनचे खोरे गियाना उच्चभूमी आणि ब्राझील उच्चभूमी या दोन उच्चभूमींच्या दरम्यान आहे. पुढे असं आहे की 500 ते 1000 मीटर उंची असलेल्या प्रदेशाचे निरीक्षण करा. आता 500 ते 1000 साठी कोणता रंग आहे, साधारणतः लाईट ग्रीन आणि डार्क ऑरेंज, लाईट ग्रीन आणि ऑरेंज. सो इथे तुम्हाला ऑरेंज कलर पाहायला मिळतोय आणि इथेच आसपास लाईट ग्रीन कलर पण पाहायला मिळतोय. तर पिवळ्या रंगाने विखुरलेल्या या भूमीच्या विस्ताराचे दिशांच्या संदर्भात वर्णन करा. सो पिवळ्या रंगाने हे जे काही भूमी विस्तारलेली आहे, तर आपली वरची दिशा आहे उत्तर, या ठिकाणी आहे पूर्व, खाली आहे दक्षिण आणि या ठिकाणी आहे पश्चिम. ठीक आहे, उपदिशा पण आपण लिहिलेल्या आहेत. तर हा जो भाग आहे आग्नेयेकडचा भाग आहे, या ठिकाणी अजस्त्र कडा आहे, या ठिकाणी ब्राझीलची उच्चभूमी आहे, ढालक क्षेत्र वगैरे पाहायला मिळते आणि त्याच्यामुळे या भागातली उंची जी आहे ती जास्त आहे. याचा फरक कसा पडतो हवामानावरती, तो पण खूप महत्त्वाचा विषय आहे जो आपण याच चॅप्टरमध्ये पुढे पाहणार आहोत.
ठीक आहे. आणि ही जी उंची आहे ती तुम्हाला पाहायला मिळते की ईशान्य ते नैऋत्य अशी ही उंची पसरलेली आहे. हा भाग ॲक्च्युली आग्नेय भागामध्ये आहे, खालचा भाग अजस्त्र कडाचा वगैरे भाग. बट जर उंची कशी पसरली आहे असं विचारलं तर ही अशा पद्धतीने आहे, म्हणजे ईशान्य ते नैऋत्य किंवा नैऋत्य ते ईशान्य अशी ही उंची आहे किंवा असा हा भाग आहे. ठीक आहे. पिवळ्या रंगाचे विखुरलेले भाग काय दर्शवतात? तर हा जो पिवळा भाग आहे हे ब्राझीलचे पठार दर्शवतात. ठीक आहे. नेक्स्ट आहे ॲमेझॉनच्या खोऱ्याशिवाय इतरत्र 200 मीटरपेक्षा कमी उंची असलेला भूप्रदेश कुठे आहे? म्हणजे एकतर ॲमेझॉनचे खोरे तर आहेच, पण त्यासोबत बघा हा जो पॅराग्वे नदीचा भाग आहे किंवा हा जो पंपासचा भाग आहे या ठिकाणी तुम्हाला उंची जी आहे तर ती 200पेक्षा कमी पाहायला मिळते, कारण या भागामध्ये दलदलीचा प्रदेश आहे, पॅराग्वे नदी आहे पॅन्टनलच्या आसपास त्याच्यामुळे, आणि पंपासमध्ये पण इथे उरुग्वे नदी आहे त्याच्यामुळे. सो पॅन्टनल आणि पंपास या ठिकाणी तुम्हाला असा भाग अजून पाहायला मिळतोय. नेक्स्ट आहे 200 ते 500 मीटर उंची असलेल्या व ज्यातून ॲमेझॉनच्या अनेक नद्या वाहत आहेत अशा पठारी भागाचे वर्णन करा. तर या ठिकाणी तुम्हाला हा पठारी भाग पाहायला मिळतोय, ज्या ठिकाणी ॲमेझॉनच्या बऱ्याचशा उपनद्या आहेत. तर हा जो पठारी भाग आहे हा कुठल्या भूमीच्या दरम्यान आहे? गियाना उच्चभूमी आणि ब्राझीलची उच्चभूमी, आणि हा ॲमेझॉन नद्याच्या खोऱ्याच्या आसपास आहे किंवा याच्या दरम्यान आहे. आणि याच्यामधून ॲमेझॉन नदीच्या अनेक उपनद्या ज्या आहेत त्या वाहताना पाहायला मिळतात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला जर नद्यांची नावच लिहायची असतील तर तुम्ही झिंगू नदीचं नाव पण या ठिकाणी लिहू शकता. तर असं काहीसं आपण याचं वर्णन करू शकतो. आता आपण ॲक्च्युली आपल्या पाठाला सुरुवात करणार आहोत. आपल्या पाठाचं नाव जे आहे प्राकृतिक रचना आणि जलप्रणाली, त्यामधलं आता आपण आधी प्राकृतिक रचना बघणार आहोत. याच्यामध्ये सुरुवात करणार आहोत आपण भारतापासून आणि मग आपण जाणार आहोत ब्राझीलकडे. तर आपला जो भारत आहे त्याची जी काही प्राकृतिक रचना आहे तर ती प्रामुख्याने 5 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला भाग आहे तो म्हणजे हिमालय. हिमालय म्हणजे काय? सगळ्यात टॉपचा किंवा सगळ्यात वरचा भाग, जो की या ठिकाणी आपण नकाशामध्ये बघू शकतो. तर बेसिकली हा जो आहे हा हिमालयाचा भाग आहे आणि हिमालय आपल्या भारतामध्ये पसरलेला आहे या भागामध्ये सुद्धा. सो हा पूर्ण जो भाग आहे याला आपण म्हणू शकतो की हा हिमालयाचा भाग आहे. नेक्स्ट आहे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. आता उत्तर भारतीय मैदानी प्रदेश म्हणजे कोणता प्रदेश आहे बघा, तर हा जो हिमालयाच्या दक्षिणेपासूनचा भाग आहे आणि द्वीपकल्पाच्या उत्तरेकडचा भाग आहे, म्हणजे हा जो मधला भाग ज्याला आता मी कलर करते हा जो भाग आहे याला आपण म्हणतो उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. ठीक आहे. आता ह्याला मैदानी प्रदेशच का म्हणतात वगैरे हे सगळं तुम्हाला कळणार आहे. नेक्स्ट आहे द्वीपकल्प. द्वीपकल्प म्हणजे बेसिकली काय तर निमुळता होत जाणारा भाग. ठीक आहे. निमुळता होत जाणारा भाग. निमुळता कुठला भाग होतोय? हा म्हणजेच उत्तर भारतीय मैदानी प्रदेशच्या खाली आणि एकदम समुद्रापर्यंत किंवा एकदम शेवटापर्यंतचा हा जो काही भाग आहे याला आपण म्हणणार आहोत द्वीपकल्पाचा भाग. ठीक आहे. नेक्स्ट आहे किनारी प्रदेश. आता समुद्राच्या किनाऱ्याला लागून जो काही प्रदेश आहे इकडचा त्याला आपण म्हणणार आहोत किनारी प्रदेश. आता तो पूर्वेकडे पण आहे आणि सिमिलरली पश्चिमेकडे पण आहे. सो दोन्हीकडे पण आपल्याला किनारी प्रदेश जो आहे तर तो पाहायला मिळतोय. नेक्स्ट आहे द्वीपसमूह. द्वीपसमूह म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला समुद्रामध्ये काही बेटे पाहायला मिळतात. ठीक आहे. लक्षद्वीप बेटे आहेत, अजून काही बेटे आहेत. तर या सगळ्या बेटांचा जो एक समूह बनलेला आहे याला आपण म्हणणार आहोत द्वीपसमूह. याच्यामध्ये अंदमान निकोबार आहे बंगालच्या उपसागरामध्ये, लक्षद्वीप आहे अरबी समुद्रामध्ये. तर याला आपण म्हणतो द्वीपसमूह. ठीक आहे. सगळी एक बेसिक ओळख झालेली आहे भारताची. आता आपण आपल्या पाठाला सुरुवात करूया. सो हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. अर्वाचीन म्हणजे काय? अगदी खूप जुना वगैरे असं नाहीये. म्हणजे जुना म्हणजे जेव्हा हा भाग तयार झाला तेव्हापासून आहे का तर नाही, आत्ता त्या भागापेक्षा नंतर आपल्याला कळलेलं आहे की या ठिकाणी हिमालय असं काहीतरी आहे, त्याच्यामुळे त्याला आपण म्हणतो अर्वाचीन. वली पर्वत आहे. सगळ्यांना वलीचा अर्थ माहिती असेल, लेयर्समध्ये फॉर्म झालेला असा हा पर्वत आहे. नेक्स्ट आहे ताजिकिस्तानपासून ते पामीरच्या ताजिकिस्तानमधील पामीरच्या पठारापासून ते हिमालय पूर्वेकडे पसरलेला आहे. म्हणजे आपल्याकडे ताजिकिस्तान साधारणतः इकडच्या भागामध्ये आहे. इकडच्या भागामध्ये आहे. इकडून हिमालय हा पूर्वेकडे अशा पद्धतीने पसरला गेलेला आहे. नेक्स्ट आहे आशिया खंडातील ही प्रमुख पर्वत प्रणाली आहे. कोणती? हिमालय. त्याच्यामुळे आशिया खंडामधली ही सगळ्यात प्रमुख अशी पर्वत प्रणाली आहे. हे पण तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचलपर्यंत हा जो हिमालय आहे तर तो पसरलेला आहे. मी सगळ्या गोष्टी नोट्समध्ये इन्क्लूड केल्या आहेत अतिशय शॉर्टमध्ये, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. सो या ठिकाणी भारतामध्ये जम्मू काश्मीरपासून ते या ठिकाणी अरुणाचल प्रदेशापर्यंत आपल्याकडे काय आहे? पहिला भाग म्हणजेच हिमालयाचा भाग. नेक्स्ट आहे हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयामध्ये अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. पर्वतरांग म्हणजे काय? खूप सारे पर्वत सेम किंवा थोड्याफार कमी जास्त उंचीचे सगळे पर्वत जे आहेत तर ते एका लाईनमध्ये असे अरेंज आहेत आणि त्याला आपण म्हणतो पर्वतरांग. सो हिमालयामध्ये हिमालय नावाची एकच पर्वतरांग आहे का तर नाही, बऱ्याचशा पर्वतरांगांचा समूह या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतो.
शिवालिक ही सर्वात दक्षिणेकडे असणारी पर्वतरांग आहे. हे तुम्हाला MCQs मध्ये विचारलं जातं, सो त्याच्यामुळे मी नोट्समध्ये पण इन्क्लूड केले. ही शिवालिक ही सगळ्यात दक्षिणेकडे असणारी पर्वतरांग आहे. ही पण अर्वाचीनच आहे, म्हणजे नवीनच आहे. ठीक आहे. शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना म्हणजे वरती जाताना आपल्याला लघु हिमालय, बृहद हिमालय आणि त्या पलीकडे ज्या काही रांगा आहेत तर त्या पाहायला मिळतात. बृहद हिमालयालाच हिमाद्री पण म्हणतात. सो तुम्ही जर या ठिकाणी पाहिलं, हे मला इरेज करू द्या जरा. ठीक आहे. हां, सो हा जो पूर्ण हिमालयाचा भाग आहे तर या हिमालयाबद्दल आपण बोलतोय. याला आपण 3 भागामध्ये डिवाइड करतो, बृहद हिमालय, लघु हिमालय. ठीक आहे. सो आता याचे ॲक्च्युअल लोकेशन्स आपण पाहूया. ठीक आहे. पश्चिम हिमालय, मध्य हिमालय आणि पूर्व हिमालय अशा आपण 3 भागामध्ये याला डिवाइड करतो. ठीक आहे. ठीक आहे. पश्चिम हिमालय म्हणजे पूर्ण जो काश्मीरचा भाग आहे तर तो, म्हणजे जो हा वरचा भाग आहे याला आपण म्हणणार आहोत पश्चिम हिमालय. पूर्व हिमालय म्हणजे जो आसामच्या कडचा भाग आहे या ठिकाणी तर तो, आणि जे मध्यम हिमालय आहे तर तो आहे कुमाऊकडचा भाग. सो या ठिकाणी तुम्हाला नकाशामध्ये कुमाऊ पाहायला मिळते, तर कुमाऊकडचा जो भाग आहे त्याला आपण मध्यम हिमालय म्हणतो. सो पश्चिम हिमालय, मध्यम हिमालय आणि पूर्व हिमालय असं आपण हिमालयाला 3 गटामध्ये काय करतोय, वर्गीकरण करतोय त्याचं. ठीक आहे. सो या ठिकाणी आपला हिमालय जो आहे तो कंप्लीट झाला. हिमालयाबद्दल काय काय लक्षात ठेवायचं आहे की हिमालय ही अर्वाचीन पर्वतरांग आहे, वली पर्वत आहे हिमालय. आशिया खंडामधली सगळ्यात महत्त्वाची पर्वतरांग आहे. भारतामध्ये जम्मू काश्मीरपासून ते अरुणाचल प्रदेशापर्यंत पसरलेली रांग आहे. याच्यामध्ये शिवालिक ही सगळ्यात अर्वाचीन अशी दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. शिवालिकापासून जर आपण उत्तरेकडे गेलो तर लघु हिमालय, बृहद हिमालय पाहायला मिळतं. सोबतच हिमालयाच्या ज्या काही पर्वतरांगा आहेत तर त्या 3 भागांमध्ये डिवाइड केलेत. पश्चिमेकडचा हिमालय म्हणजे काश्मीरकडचा हिमालय, मध्य हिमालय म्हणजे कुमाऊ भागातला हिमालय आणि पूर्व हिमालय म्हणजे आसाम भागामधला हिमालय. सो तुम्हाला फक्त एवढंच लक्षात ठेवायचं आहे आणि याच्याच अकॉर्डिंगली तुम्हाला हिमालय जर शॉर्ट नोटमध्ये आलं तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. टिपाणी ह्यामध्ये येऊ दे किंवा थोडक्यात येऊ दे, कुठेही आलं तरी तुम्हाला लिहायचं आहे. ठीक आहे. पुढचा भाग आहे तो म्हणजे उत्तर भारतीय मैदानी प्रदेश. सो हा प्राकृतिक विभाग हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत पसरलेला आहे. आता हा जो भाग आहे हिमालयाच्या दक्षिण भागापासून म्हणजे हिमालयाच्या खालीपासून ते द्वीपकल्पाच्या उत्तर भागापर्यंत हा जो भाग आहे तर हा पसरलेला आहे. तसेच तो पश्चिमेकडे राजस्थान, पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत पसरलेला आहे. या ठिकाणी आहे राजस्थान, पंजाब इथपासून ते इथपर्यंत आसामपर्यंत हा जो भाग आहे तर हा पसरलेला आहे. हा आहे आपला दुसरा भाग, जो की काय दाखवतो, उत्तर भारतीय मैदानी प्रदेश दाखवतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे हा भाग बहुतांशी सखल आणि सपाट आहे. त्याच्यामुळे सपाट म्हणजे काय, एकदम सलग असा भाग आहे आणि त्याच्यामुळे त्याला आपण मैदानी प्रदेश म्हणतोय. राईट. सो हा भाग कसा आहे, सखल आहे, सपाट आहे. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे 2 विभाग केले जातात. एक तर अरवली पर्वताच्या पूर्वेकडे असणारा भाग गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश आहे आणि त्यासोबतच दुसरा भाग त्यातील मैदानी प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो आणि या मैदानी प्रदेशाचा जो काही उतार आहे तर तो पूर्वेकडे आहे. ठीक आहे. सो या ठिकाणी आपण हवं तर लिहूया की गंगा नदीच्या खोऱ्याचा जो काही भाग आहे त्याला आपण गंगा मैदान म्हणून ओळखतो. एक मिनिट, जास्तच मोठं झालं जर आहे. त्याला आपण गंगाचं मैदान म्हणून ओळखतो आणि याचा उतार कुठे आहे, पूर्वेकडे याचा काय आहे, उतार आहे. ठीक आहे. नेक्स्ट आहे भारताच्या पश्चिम बंगाल राज्याचा बहुतांश भाग व बांगलादेश मिळून गंगा ब्रह्मपुत्रा प्रणालीचा त्रिभुज प्रदेश बनतो. सो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तुम्हाला इथे त्रिभुज प्रदेश पाहायला मिळतोय. पश्चिम बंगाल जर आपण पाहिलं आणि बांगलादेशचा काही भाग जर आपण पाहिला तर या ठिकाणी तुम्हाला त्रिभुज प्रदेश पाहायला मिळतो. म्हणजे इथे सगळ्या नद्या ज्या आहेत तर त्या आपला गाळ घेऊन एकत्र येतात. ठीक आहे. आणि हा जो भाग आहे याला आपण म्हणतो सुंदरबन. सो हा जो प्रदेश आहे याला आपण काय म्हणणार आहोत, सुंदरबन म्हणणार आहोत. सो एक तर भाग झाला गंगेचे मैदान, दुसरा भाग आहे तो म्हणजे सुंदरबन, ज्या ठिकाणी पश्चिम बंगाल आणि बांगलादेश एकत्र आहेत किंवा एका ठिकाणी आहेत आणि ते गंगा आणि ब्रह्मपुत्रा, इथून ब्रह्मपुत्रा येते, इथून गंगा येते, या 2 नद्यांचा मिळून या ठिकाणी एक त्रिभुज प्रदेश निर्माण होतो, गाळ एकत्र येऊन. ठीक आहे. नेक्स्ट आहे त्याला आपण सुंदरभुज म्हणतो आणि हा जगातला सगळ्यात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. कोण, सुंदरबन. ओके. नेक्स्ट असं आहे की उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काय आहे, वाळवंट. हा कुठला भाग आहे, राजस्थानचा भाग आहे, म्हणजे अर्थात या ठिकाणी काय असणार आहे, वाळवंट असणार आहे. ठीक आहे. आणि हे वाळवंट थरचे वाळवंट किंवा मरुस्थली या नावाने प्रसिद्ध आहे. राजस्थानचा हा जो काय बहुतांश भाग आहे तर तो वाळवंटाने व्यापलेला आहे आणि याच्या उत्तरेकडे म्हणजे याच्या वरच्या बाजूला ज्या ठिकाणी ते पंजाब वगैरे आहे तर या पंजाबच्या प्रदेशामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की पंजाबचा एक मैदानी प्रदेश आहे. त्याला आपण पंजाबच का म्हणतो हे पण आपल्याला पाहायचं आहे.
हा प्रदेश अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पसरलेला आहे. इथे आपण पाहिलं अरवली पर्वत आहे. अरवली पर्वताच्या वरच्या भागामध्ये हा पंजाबचा जो मैदानी प्रदेश आहे तर तो पसरलेला आहे. या मैदानाची निर्मिती सतलज आणि तिच्या उपनद्यांपासून झालेली आहे आणि अशा 5 उपनद्या ज्या आहेत तर त्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्याच्यामधून पंजाबची निर्मिती झालेली आहे. तर पंजाब कशापासून बनलेला आहे? सतलज प्लस तिच्या उपनद्या. सो नोट्स बनवताना असंच बनवायचं आहे, अगदी सेंटेन्स वगैरे लिहायची गरज नाही आहे, मग तर ते पुस्तकच कॉपी केल्याप्रमाणे झालं, राईट. नोट्स कशा बनवायच्या की एक माइंड मॅपच्या फॉर्ममध्ये असतील ज्या आपण इझिली लक्षात ठेवू शकतो. सो सतलज आणि तिच्या 5 उपनद्यांनी मिळून हा जो पंजाबचा भाग आहे किंवा मैदानी प्रदेश आहे तर तो बनवलेला आहे, ठीक आहे, जो की थरच्या वाळवंटाच्या उत्तरेकडच्या भागामध्ये आहे. नेक्स्ट आहे पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पश्चिमेकडे आहे आणि पंजाबचा जो काही उतार आहे पश्चिमेकडे आहे, ठीक आहे. गंगाचा उतार कुठे होता? उत्तरेकडे. याचा उतार कुठे आहे? पश्चिमेकडे आहे, ठीक आहे. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने या ठिकाणी शेती व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये चालतो आणि तुम्ही जर काही मूव्हीज वगैरे पाहिले असतील थोडेसे पंजाब साईडचे वगैरे तर तुम्हाला त्यामध्ये पाहायला मिळालं असेल की तिथे गहू खूप मोठ्या प्रमाणामध्ये पिकवला जातो, ठीक आहे. सो तिथली माती खूप जास्त सुपीक आहे. पुढे आता आपण पाहतोय तिसरा भाग जो की आहे द्वीपकल्पाचा भाग. सो द्वीपकल्प म्हणजे काय आता आपण पाहूया. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे पसरलेला व हिंदी महासागराकडे निमुळता होत जाणारा जो काही प्रदेश आहे त्याला आपण भारतीय द्वीपकल्प म्हणून ओळखतो. सो बघा या ठिकाणी उत्तर भारताच्या किंवा उत्तर भारतीय मैदानाच्या खालचा म्हणजे हा जो दक्षिणेकडचा भाग आहे या भागापासून ते पूर्ण खाली निमुळता होत जाणारा जो काही समुद्राकडे निमुळता होत जाणारा भाग आहे त्या भागाला आपण काय म्हणणार आहोत की हा द्वीपकल्पाचा भाग आहे, ठीक आहे. हा जो प्रदेश आहे याच्यामध्ये अनेक लहान मोठे पठारं आहेत, पर्वत आहेत. यात उत्तरेकडील अरवली हा सर्वात प्राचीन असा वली पर्वत आहे. या ठिकाणी जो आपण अरवली पर्वत पाहिला होता हा सगळ्यात प्राचीन असा वली पर्वत आपल्याला इथे पाहायला मिळतो, ठीक आहे, इकडचा वली पर्वत. या भागामध्ये सपाट मैदाने आहेत, सीमांकित करणारी पर्वतांची शृंखला म्हणजे पर्वतांची एक रांग आहे. यामध्ये मध्य भागामधील विंध्य सातपुडा आहे, पश्चिम घाट आहे, पूर्व घाट आहे. इथे जर आपण पाहिलं तर अरवली पर्वत आहे, पश्चिम घाट आहे या ठिकाणी पूर्व घाट आहे, सातपुडा आहे. सो हा जो सगळा काही भाग तुम्हाला पाहायला मिळते उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाखालचा म्हणजे असा हा जो काही भाग तुम्हाला पाहायला मिळतोय तर सगळाचा सगळा भाग काय रिप्रेझेंट करतो? भारतीय द्वीपकल्प अगदी खालच्या भागापर्यंत, ठीक आहे. सो याला आपण म्हणणार आहोत भारतीय द्वीपकल्प. त्याच्यानंतर पुढे काय म्हणतायत अजून, ठीक आहे. सो या ठिकाणी जो भारतीय द्वीपकल्पाचा भाग आहे तर तो संपलेला आहे. हेच आपल्याला इथून जाणून घ्यायचं होतं. सगळ्या गोष्टी मी इथे ॲड केलेल्या आहेत. आता अरवली पर्वत कोणत्या दिशेला पसरलेला आहे ना कशामध्ये आपण बघूया. तर अरवली पर्वत हा जर तुम्ही या ठिकाणी पाहिलं तर ही जी आपली दिशा आहे, कुठली दिशा आहे आपली? ही उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ईशान्य, आग्नेय, नैऋत्य आणि वायव्य. सो हा ईशान्य नैऋत्य अशा प्रकारे पसरलेला आहे कोणता आपला अरवली पर्वत, ठीक आहे, ईशान्य टू नैऋत्य. त्याच्यानंतर पुढे असं आहे की अरवली पर्वत कोणत्या नद्यांचा जलविभाजक आहे? आपण पाहिलं की नर्मदेचा आहे. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील पठारांवरील पर्वतरांगांची नावं सांगा. तर आपण पठार ऑलरेडी पाहिलेले आहेत. पूर्वेकडचे पठार म्हणजे या दिशेचे पठार आहेत. मेवाड पठार आहे, बुंदेलखंड पठार आहे, माळव्याचे पठार आहे, अजून काय होतं बागेलखंड पठार वगैरे आहे, ठीक आहे. सो या पठारांची नावं आपण ऑलरेडी पाहिलेली आहेत. त्याच्यानंतर पुढे काय, दख्खनच्या पठाराचा विस्तार कोणत्या राज्यांमध्ये पाहायला मिळतो? तर हे जे दख्खनचे पठार आपल्याला पाहायला मिळते तर साधारणतः महाराष्ट्रामध्ये आहे, कर्नाटकमध्ये आपल्याला दख्खनचं पठार पाहायला मिळते, महाराष्ट्र, कर्नाटक, ठीक आहे. थोडासा आंध्र पण आपण घेऊ शकतो. दख्खनच्या पठाराच्या पश्चिमेस कोणत्या पर्वतरांगा आहेत? सह्याद्री पर्वतरांगा आहेत. इफ यू वॉन्ट तुम्ही चेकआउट करू शकता. या ठिकाणी सह्याद्री पर्वतरांगा आहेत. त्याच्यानंतर पुढे असं आहे की पश्चिम घाटाची वैशिष्ट्य सांगा. ही आपण इथे पाहणार आहोत पाठामध्ये. सो आपण पाठामध्ये येऊया. किनारपट्टीचा प्रदेश. तर भारताला सुमारे 7,500 किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा प्रदेश लाभलेला आहे, ठीक आहे. आणि हा जर ब्राझीलमध्ये पाहायचा म्हटलं तर ब्राझीलमध्ये 7,400 किलोमीटर लांबीचा किनारपट्टीचा प्रदेश लाभलेला आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की द्वीपकल्पाच्या पूर्वेकडे म्हणजे या भागामध्ये आणि पश्चिमेकडे म्हणजे या भागामध्ये ही किनारपट्टी आहे. सो या ठिकाणी तुम्हाला किनारपट्टी पाहायला मिळते, या ठिकाणी तुम्हाला किनारपट्टी पाहायला मिळते. इथे अरबी समुद्र आहे आणि या ठिकाणी बंगालचा उपसागर आहे, ठीक आहे. पुढे असं आहे की पश्चिम किनारा अरबी समुद्राला लागून आहे. हा जो किनारा आहे अरबी समुद्राला लागून आहे आणि हा किनारा कसा आहे? खडकाळ आहे. या ठिकाणी तुम्हाला मोस्टली खडकाळ भाग पाहायला मिळतो आणि या घाटामधून अनेक डोंगर रांगांच्या शाखा या किनाऱ्यापर्यंत आलेल्या आहेत.
म्हणजेच काय की पश्चिम घाट आहे सह्याद्री पर्वतरांगांचा भाग आहे, खडकाळ भाग आहे, अगदी सपाट अशी काही जमीन नाही आहे या ठिकाणी. ठीक आहे. पश्चिम घाटामधून वेगाने वाहणाऱ्या अनेक लहान नद्या आहेत. आता या नद्या वेगाने का वाहत आहेत? अर्थात उंच भाग आहे, पर्वतरांगा आहे, त्याच्यामुळे नद्या वेगानेच वाहणार, नद्यांना वरून खाली यायचं आहे, राईट. सो नद्या वेगाने वाहणाऱ्या आहेत, नद्या लहान आहेत. वेगाने वाहणाऱ्या नद्या यांची रुंदी कमी असते आणि संथ वाहणाऱ्या नद्यांची रुंदी जास्त असते. आता अर्थात वेगाने वाहतात त्याच्यामुळे या नद्यांची रुंदी कशी आहे? कमी आहे. आणि त्याच्यामुळेच खाली आल्यानंतर आता खूप वेगाने वाहतात, सो इतकं काही गाळ ते घेऊन येत नाहीत. हळू वाहणाऱ्या नद्या ज्या असतात तर त्यांच्यामध्ये गाळ खूप जास्त असतो, पण वेगाने ज्या नद्या वाहतात त्यांच्यामध्ये गाळ कमी असतो, पटकन ते खाली येतात आणि त्याच्यामुळे त्यांच्या मुखाशी खाड्या तयार होतात आणि त्याच्यामुळे ते त्रिभुज प्रदेश आढळत नाहीत. का तर गाळ नाही आहे. ठीक आहे, गाळ नाही आहे, खूप मोठ्या प्रमाणामध्ये गाळ घेऊन येत नाहीत ते, आणि म्हणून त्रिभुज प्रदेश वगैरे काही नाही आहे, डिरेक्टली या ठिकाणी खाड्या तयार होतात. आता आपण या पूर्व किनाऱ्याकडे म्हणजे या भागामध्ये हा जो भाग आहे तर हा बंगालच्या उपसागराला लागून आहे आणि हा किनारा नद्यांच्या संचयनाने बनलेला आहे, कारण या नद्या हळू वाहतात, यांची रुंदी पण जास्त आहे, मोठ्या प्रमाणामध्ये गाळ घेऊन येतात आणि त्यामुळेच हा भाग जो आहे तर तो बनलेला आहे. या किनाऱ्याला अनेक पूर्ववाहिनी नद्या पश्चिम घाटामधून व पूर्व घाटामधून येऊन मिळतात. पूर्ववाहिनी म्हणजे काय? पूर्वेकडे वाहणाऱ्या, आणि इथून वाहत या नद्या अशा येतात पूर्व घाटाकडे. ठीक आहे. सो पश्चिम घाटामधून बऱ्याचशा नद्या ज्या आहेत तर त्या पूर्व घाटाकडे येतात आणि बंगालच्या उपसागराला येऊन मिळतात. ठीक आहे. दूरवरून येणाऱ्या अनेक नद्या पूर्व किनाऱ्यावर आल्यावर जमिनीच्या मंद उतारामुळे कमी वेगाने वाहतात. आता जर आपण इथे पाहिलं तर इथे बघा, इथे किती मोठी उंची असणारे पर्वतरांगा आहेत. कंपॅरेटिव्हली या ठिकाणी जर आपण पाहिलं पूर्वेकडे तर एवढी उंची नाहीये. मोस्टली भाग हा ग्रीन कलरमध्ये किंवा येलो कलरमध्ये पाहायला मिळतोय. म्हणजे उंचीचा भाग कुठला आहे? पश्चिमेकडचा, आणि त्याच्यामुळे तिकडून नद्या वेगाने वाहत येतात उंच असल्यामुळे, पण जसं त्या पूर्वेकडे येतात तसा जमिनीचा जो उंचपणा आहे तो कमी झाल्यामुळे त्यांचा वेगही कमी होतो आणि त्या मंद वाहतात किंवा संथ वाहतात. ठीक आहे. आता त्यांनी जो काही संथ वाहत असल्यामुळे जास्त गाळ घेऊन येणार, सो त्यांनी जो काही गाळ आणलेला आहे त्या गाळाचं संचयन होतं त्या ठिकाणी किनारपट्टीच्या प्रदेशामध्ये, आणि तिथे काय तयार होतात? त्रिभुज प्रदेश. ठीक आहे. सो हा जो आपला भाग आहे किनारपट्टीचा प्रदेश हा पण संपलाय. नेक्स्ट भाग आहे तो म्हणजे द्वीपसमूहाचा. आता द्वीपसमूह काय आहे तर भारताच्या मुख्य भूमीच्या किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आहेत. ठीक आहे. हे आपण पाहिलं की या ठिकाणी इकडे लक्षद्वीपचे बेटे आहेत, इकडे अंदमानचे बेटे आहेत. ठीक आहे. अनेक लहान मोठी बेटे आपल्याला पाहायला मिळतात आणि त्यांचा समावेश आपण किनारी बेटे या गटांमध्ये करू शकतो. त्याशिवाय अरबी समुद्रामध्ये आणि बंगालच्या उपसागरामध्ये पण मोठे द्वीपसमूह म्हणजे अनेक बेटे एकत्र आलेले आहेत असा आपल्याला द्वीपसमूह पाहायला मिळतो. अरबी समुद्रामध्ये लक्षद्वीप बेटे आहेत आणि बंगालच्या उपसागरामध्ये अंदमान निकोबारचे बेटे आहेत. तुम्ही नकाशामध्ये पाहू शकता. पुढे असं आहे की अंदमान निकोबार या भागामधली जी काही बेटे आहेत तर ती ज्वालामुखी बेटे आहेत. अर्थात ज्वालामुखी बेटे असल्यामुळे विस्तार मोठा आहे. उंच डोंगर या भागामध्ये आहेत. ठीक आहे. समूहामधील बॅरन बेट हे जागृत ज्वालामुखी असणारा बेट आहे. जागृत ज्वालामुखी असणारा एक प्रदेश आहे. ठीक आहे. हे झालं अंदमानबद्दल. निकोबारमध्ये आहे, निकोबारमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला कुठले बेटे पाहायला मिळतात? कंकण द्वीप समूहाचे बेटे पाहायला मिळतात. सो अंदमानमध्ये ज्वालामुखी बेटे आहेत, तर निकोबारमध्ये आपल्याला पाहायला मिळतं कंकण द्वीप बेटे. ठीक आहे. आणि हे बॅरनचे बेट आहे तर ते ॲक्च्युली अंदमानमध्ये आहे. सो हे असा पॉईंट पाहिजे. ओके, डन. आफ्टर दॅट नेक्स्ट आता आपण येणार आहोत ब्राझीलकडे. सो भारत आपण पूर्ण कव्हर केलं आहे. तुम्ही हवं तर स्क्रीनशॉट काढा किंवा नोट्स डाउनलोड करा टेलिग्रामवरून. नेक्स्ट आहे ब्राझीलचा भाग. आता ब्राझीलमध्ये जाऊया आपण. कुठे गेला नेक्स्ट पेज? हां, ब्राझील. ठीक आहे, चलो. सो ब्राझीलमध्ये सांगितलेलं आहे ज्याप्रमाणे भारतामध्ये प्रदेश आहेत किंवा भाग जसे आपण केलेत प्राकृतिक रचनेचे त्यापेक्षा वेगळे भाग जे आहेत तर ते आपल्याला ब्राझीलमध्ये पाहायला मिळतात. ब्राझीलच्या नकाशाकडे सहज दृष्टिक्षेप टाकला तर तुमच्या असं लक्षात येईल की ब्राझीलचा बराचसा भाग हा उच्चभूमी आहे, पठार आहे, लहान लहान पर्वतरांगा आहेत त्यांनी व्यापलेला आहे. ठीक आहे. ब्राझीलमध्ये लांबवर पसरलेल्या व अतिउंच पर्वतरांगा नाहीत. म्हणजे आपल्यासारखं खूप लांबवर पसरलेला सह्याद्री पर्वत असेल किंवा खूप लांबवर असे पसरलेले इतर पर्वतरांगा आहेत असं कुठेही ब्राझीलमध्ये नाही आहे, किंवा अतिउंच पर्वतसुद्धा ब्राझीलमध्ये नाही आहेत हिमालय वगैरे सारखे. सो उत्तरेकडे ॲमेझॉन नदीचे खोरे आहे, नैऋत्येकडे पॅराग्वे नदीचे खोरे आहे आणि याच भागामध्ये मोस्टली आपल्याला मैदानी प्रदेश जे आहेत तर ते पाहायला मिळतात. किनारी भागामध्ये कुठल्याही प्रकारचे मैदानी प्रदेश असे नाही आहेत किंवा विस्तीर्ण मैदानी नाही आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्या अनुषंगाने ब्राझीलचे भाग आहेत कोणते कोणते? उच्चभूमी एक आहे, अजस्त्र कडा आहे, मैदानी प्रदेश आहे, किनारी प्रदेश आहे आणि द्वीपसमूह. सो आता आपण पाहिलं तर मैदानी प्रदेश, किनारी प्रदेश आणि द्वीपसमूह हे भारताशी सिमिलर आहेत, पण ब्राझीलमध्ये कुठल्याही प्रकारे हिमालय नाही आहे
त्यासोबतच खूप मोठा असा काय म्हणूया आपण त्याला द्वीपकल्पाचा असा काही भाग नाही आहे, त्याच्यामुळे ते 2 प्रकारे ते वेगळे आहेत, बाकी मोस्टली सेम आहे. आता पहिला आहे ते म्हणजे उच्चभूमी. सो आपण जर नकाशामध्ये बघायचं म्हटलं उच्चभूमी कुठे आहे, तर 2 उच्चभूमी आहेत आपल्याकडे, ब्राझीलची उच्चभूमी आणि गियाना उच्चभूमी. अशा 2 प्रकारच्या ज्या काही उच्चभूमी आहेत तर त्या आहेत ब्राझीलमध्ये. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की दक्षिण ब्राझील विस्तीर्ण अशा पठाराने व्यापलेला आहे. हे जर आपण दक्षिणेकडे पाहिलं, हा जो भाग आहे दक्षिणेकडे, तर या ठिकाणी सगळे आपल्याला येलो पाहायला मिळते, म्हणजे ते विस्तीर्ण असा पठाराचा भाग आहे ब्राझीलच्या दक्षिणेकडे. ठीक आहे. ॲक्च्युली मला असं वाटते मी हा जो नकाशा आहे तो इथे कॉपी करायला हवा होता, जेणेकरून हे समजायला इझी पडलं असतं आणि मला सारखं वरखाली करावं लागलं नसतं. ठीक आहे. आता जर मी ते करत बसते मला व्हिडिओ पॉज करावा लागेल, परत मर्ज करावा लागेल, त्यापेक्षा आपण असं सध्या चालवून घेऊया. ठीक आहे. नेक्स्ट आहे ब्राझीलची उच्चभूमी किंवा ब्राझीलचे ढालक क्षेत्र. या वेगवेगळ्या नावांनी हा जो ब्राझीलचा इथला जो प्रदेश आहे तर तो ओळखला जातो. ठीक आहे. नेक्स्ट असं आहे की दक्षिण अमेरिका खंडातील गाभा क्षेत्र पण आहे कोण, ब्राझीलची उच्चभूमी आणि वरची जी गियाना उच्चभूमी आहे तर ती. थोडंसं तुम्ही तुमच्या पुस्तकामध्ये मॅप उघडून ठेवा, जेणेकरून मी जे काही गोष्टी म्हणेन किंवा ज्याची नावं घेईन ते तुम्ही तुमच्या पुस्तकाच्या मॅपमध्ये बघू शकता. त्याच्यानंतर पुढे असं आहे की गियाना उच्चभूमीचा मुख्य भाग व्हेनेझुएला देशामध्ये असून ही उच्चभूमी पूर्वेकडे फ्रेंच गियानापर्यंत विस्तीर्ण अशी पसरलेली आपल्याला पाहायला मिळते. गियाना उच्चभूमी ही ब्राझीलच्या उत्तरेकडे रोराईमा, पारा, अमापा या राज्यांमध्ये विस्तारलेली आपल्याला पाहायला मिळते. सो इथे जर आपण पाहिलं तर ही जी गियाना उच्चभूमी आहे हिचं ॲक्च्युअल स्थान हे व्हेनेझुएला देशामधून आहे. ठीक आहे. आणि ब्राझीलमध्ये ते कुठे कुठे आहे, तर ब्राझीलमध्ये आता तुम्हाला या ठिकाणी राज्यांची नावं पाहायला मिळत नाहीयेत, पण आपण जर आपला राजकीय नकाशा पाहिला ब्राझीलचा तर हे बघा, हे रोराईमा, पारा, अमापा या भागांमध्ये अशा पद्धतीने जी गियाना उच्चभूमी आहे तर ती आपली पसरलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की ब्राझीलमध्ये या उच्चभूमीचा कमी उंचीचा भाग हा येतो, जास्त उंचीचा भाग हा व्हेनेझुएलामध्ये वगैरे आहे, पारा अमापामध्ये वगैरे या उच्चभूमीचा कमी उंचीचाच भाग आपल्याला पाहायला मिळतो. त्याच्यामुळे ते येलो नाही आहे, ते ग्रीनच आहे. ठीक आहे. म्हणजे उंची त्याची कमी आहे. त्याच्यानंतर पुढे असं आहे की मात्र ब्राझीलमधलं सर्वोच्च शिखर जे की पिको द नेब्लिना आहे तर ते ब्राझील आणि व्हेनेझुएला या देशांच्या सीमेदरम्यान आहे, जे मी तुम्हाला मगाशी दाखवलेलं आहे. आता तुम्ही तुमच्या नकाशामध्ये पहा, तुम्हाला सापडतंय का. नेक्स्ट आहे ब्राझील उच्चभूमीच्या दक्षिण व पूर्वेकडील भागाची उंची ही साधारणतः 1000 मीटरच्या आसपास किंवा त्यापेक्षा जास्त आहे, परंतु इतर भागांमध्ये मात्र ही उंची जी आहे तर ती 500 आणि 1000 एवढ्याच भागामध्ये आहे. सो फक्त या ठिकाणी आपल्याला उंची जास्त पाहायला मिळते, बाकीच्या भागांमध्ये ही जी उंची आहे तर ती कमी आहे. ओके. उच्चभूमीची उंची उत्तरेकडे टप्प्याटप्प्याने कमी होते आणि दक्षिणेकडे मात्र आपल्याला फारसे तीव्र उतार पाहायला मिळत नाहीत. उत्तरेकडे जर आपण पाहिलं, उत्तर म्हणजे वरच्या दिशेला ही जी उंची आहे ती थोडी कमी होत जाते, पण कुठेही आपल्याला असं भारतासारखा तीव्र उतार किंवा एकदम अशा खाड्या किंवा एकदम डोंगर असल्या की आपल्याला मोठा पाहायला मिळत नाही. ठीक आहे. या उतारावरून वाहणाऱ्या अमेझॉनच्या उपनद्यांमध्ये धावत्या नद्या आणि धबधबे आपल्याला पाहायला मिळतात. उत्तरेकडे उतार काहीसे तीव्र असले तरी ते अकस्मात नाहीत, म्हणजे एकदमच असा उतार किंवा कडा वगैरे असलं मोस्टली नाहीये. तिथे उतार आहे बट तीव्र नाहीये. ठीक आहे. आणि दक्षिणेकडे तर फारच असे एकदम काय म्हणू आपण, एकदम कमी तीव्र असणारे असे उतार आहेत. अनेक नद्या उच्चभूमीच्या उत्तर भागामध्ये उगम पावतात आणि अटलांटिक महासागरामध्ये येतात. या ठिकाणी उच्चभूमीच्या उत्तरेकडे उगम पावतात त्या नद्या आणि या ठिकाणी येऊन मिळतात. ठीक आहे. हे क्लिअर आहे. उरुग्वे आणि उच्चभूमीच्या दक्षिण भागावरून किंवा उतारावरून पॅराग्वे आहे, पॅराना आहे, उरुग्वे आहे इत्यादी नद्या उगम पावतात आणि त्यापुढे अर्जेंटिना देशाकडे वाहत जातात. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर दक्षिणेकडे बघा, या ठिकाणी उरुग्वे नदी आहे, पॅराना नदी आहे, हे सगळे अर्जेंटिनाकडे जाऊन पुढे अर्जेंटिनामध्ये वाहतात. त्याच्यानंतर आहे अजस्त्र कडा. हा जो प्राकृतिक भाग आहे क्षेत्रविस्ताराच्या दृष्टीने अतिशय लहान असला तरी पण त्याचा जो काही उतार आहे तर त्या भागाचा जो उतार जर आपण पाहायचं म्हटलं तर त्याचा हवामानावरती प्रचंड प्रभाव जो आहे तो पाहायला मिळतो. उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे काय होते, अंकित होते. ठीक आहे. याचा विस्तार मात्र कमी आहे आणि या उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. ही उंची अगेन टप्प्याटप्प्याने कमी होते, अकस्मात कुठलाही याच्यामध्ये फरक पडत नाही. साओ पावलो ते पोर्तो ॲलेग्रे या ठिकाणी उंची हळूहळू कमी होत जाते. म्हणजे हा जो अजस्त्र कडाचा भाग आहे, ठीक आहे, इथे साओ पावलो आहे साधारणतः आसपास आणि इथून खाली त्याची उंची जी आहे ते पोर्तो ॲलेग्रेपर्यंत कमी होत जाते. तर बेसिकली ही आपली आग्नेय दिशा आहे. ठीक आहे. आग्नेय दिशेकडून जे काही समुद्रावरून वारे वाहतात पाऊस पडण्यासाठी, तर हे वारे अजस्त्र कडामुळे अडवले जातात. त्याच्यामुळे हे वारे पुढे जातच नाहीत. हा कडा खूप उंच आहे. तुम्ही असं इमॅजिन करा की मध्ये काहीतरी खूप उंच ठेवले, इथून वारा येतोय तर तो याच्यामुळे अडवला जातोय. हा वारा इकडे पोहोचतच नाहीये आणि इथे वारा पोहोचत नसल्यामुळे
पुढे पाऊस पडत नाहीये, मग फक्त अजस्त्र कडाच्या आग्नेय भागाकडेच पाऊस पडतो आणि या भागामध्ये पाऊसच पडत नाही आणि म्हणून इथे पर्जन्य छायेचा प्रदेश जो आहे तो निर्माण होतो. ठीक आहे, पलीकडे काय बनतो, पर्जन्य छायेचा प्रदेश. आणि या ठिकाणी तुम्हाला अवर्षण चतुष्कोण पाहायला मिळतं, म्हणजे वाळवंट असल्यासारखं किंवा ज्या ठिकाणी पाऊसच पडत नाही असा भाग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतो. कारण अजस्त्र कडेमुळे वारा पुढे गेलाच नाहीये, जो की पावसाळी वारा असतो तो पुढेच नाही गेला आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी पाऊसच नाही पडला. ठीक आहे, त्याच्यामुळे वाताविन्मुख म्हणजे वारा नसणारा असा प्रदेश त्याला आपण म्हणतो पर्जन्य छायेचा प्रदेश आणि यालाच आवर्षण चतुष्कोण असं म्हटलं जातं. ठीक आहे, नेक्स्ट आहे किनारी प्रदेश. आता भारताला ज्याप्रमाणे 7,500 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे त्याप्रमाणे ब्राझीलला 7,400 किलोमीटर लांबीचा किनारा लाभलेला आहे. आणि अगेन या ठिकाणी कुठला किनारा आहे, हे 2 किनारी प्रदेश आहेत. या किनाऱ्याचे उत्तर आणि पूर्व, उत्तरेकडचा वरचा आणि पूर्वेकडचा हा किनारा असे 2 भाग पडतात. ज्याप्रमाणे आपल्याकडे पूर्व पश्चिम आहे त्याप्रमाणे ब्राझीलकडे उत्तर आणि पूर्व असे 2 भाग पडलेले आहेत. उत्तरेकडे अमापापासून पूर्वेकडे रिओ ग्रांडे दो नॉर्तोपर्यंत किनाऱ्यास उत्तर अटलांटिक किनारा असं म्हणतात आणि तिथून पुढे जो काही किनारा पसरलेला आहे त्याला आपण दक्षिण किनारा असं म्हणू शकतो. सो उत्तरेकडे तुम्ही जर पाहिलं, एक मिनिट, आपला राजकीय नकाशा आपण ओपन करूया. हां, तर रिओ ग्रांडे दो नॉर्तोपासून अमापापासून रिओ नॉर्तो ग्रांडे या ठिकाणी हा जो भाग आहे त्याला आपण म्हणतो उत्तर अटलांटिक भाग किंवा उत्तर किनारा आणि तिथून खालचा जो भाग आहे त्याला आपण म्हणणार आहोत पूर्व किनारा, जो की दक्षिण अटलांटिक नदीच्या किनाऱ्यावरती येतो. तिथून पुढे असं आहे की उत्तर किनाऱ्यावर अमेझॉनसह अनेक नद्या आहेत. हा भाग सखल बनलेला आहे. या किनाऱ्यावरती माराजो बेट पाहायला मिळतं. माराजो उपसागर व साओ मार्कोस उपसागर आहेत. माराजो हे सगळ्यात मोठं किनारी बेट आहे जे की आपल्याला उत्तरेकडे पाहायला मिळतं. सो इफ यू वॉन्ट तुम्ही या ठिकाणी चेक करू शकता की या ठिकाणी तुम्हाला माराजो बेट पाहायला मिळते माराजो उपसागरामध्ये. ठीक आहे, तुम्हाला जर बेट कोणताही विचारला तर ह्याचं नाव लिहिता आलं पाहिजे. ते अमेझॉन व टोकॅन्टिस नदीच्या मुखादरम्यान तयार झालेलं आहे. कोण बेट, माराजो बेट. नेक्स्ट त्याच्यानंतर पुढे असं आहे की पूर्वेकडील किनाऱ्यावरती अनेक लहान नद्या येऊन मिळतात आणि या भागामध्ये साओ फ्रान्सिस्को ही सगळ्यात महत्त्वाची अशी एक मोठी नदी तुम्हाला पाहायला मिळते. तर या ठिकाणी साओ फ्रान्सिस्को दिसते का, कदाचित तुम्हाला या नकाशामध्ये क्लिअरली पाहायला मिळेल. हे बघा, साओ फ्रान्सिस्को हे कुठे आहे, पूर्वेकडच्या किनारपट्टीवर. नेक्स्ट आहे पुढे, ओके, या किनाऱ्यावरती लांबवर अशा पसरलेल्या पुळणी आहेत. तटीय वालुकागिरी ठिकठिकाणी पसरलेली पाहायला मिळतात आणि या भागांमध्ये किनाऱ्याचे रक्षण करणारे प्रवाळ बेटे आणि प्रवाळ कट्टे सुद्धा पाहायला मिळतात. नेक्स्ट आहे आपला प्रदेश, तो म्हणजे मैदानी प्रदेश. मैदानी प्रदेश जो आहे तो 2 भागांमध्ये पाहायला मिळतं. अमेझॉनच्या ठिकाणी असणारा किंवा उत्तरेकडचा भाग जो आहे तर तो आणि नैऋत्येकडे पॅराना नदीचा भाग, म्हणजे या ठिकाणचा भाग आणि उत्तरेकडे असणारा हा भाग. ठीक आहे, अमेझॉन हा ब्राझीलमधील सर्वात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आहे आणि अमेझॉनच्या मैदानाचा सर्वसाधारण उतार हा पूर्वेकडे पाहायला मिळतो. सो अमेझॉनचा उतार कुठे आहे, पूर्वेकडे पाहायला मिळतो आपल्याला. ठीक आहे, आणि नैऋत्येकडे जे पॅराना नदी आहे त्याचा सुद्धा उतार आपल्याला पाहायचा आहे. सो अमेझॉनचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम घाटामध्ये किंवा पश्चिम भागामध्ये, सॉरी इथे घाट नाही आहे, इथे भाग आहे, पश्चिम भागामध्ये खूप रुंद आहे आणि ज्या ठिकाणी 2 उच्चभूमी आसपास येतात किंवा जवळ येतात त्या ठिकाणी ही रुंदी 240 किलोमीटर इतकी कमी होते. म्हणजे आधी 1300 होती आणि नंतर ही 240 झाली. सो या ठिकाणी गियाना आणि या ठिकाणी ब्राझीलची उच्चभूमी, इथे मध्ये ही जी रुंदी असणार आहे तर ती कमी होत जाते. आणि जसशी अमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे जाते तसतशी अगेन ही रुंदी जी आहे तर ती वाढणार आहे. हा मैदानी भाग पूर्णपणे वनांनी व्यापलेला आहे. वारंवार येणारे पूर असतील किंवा वनांच्या तळाकडील भाग असेल तर यामुळे जमिनीवरती ज्या काही वनस्पती वाढतात त्यांना खूप मुबलक पाणी मिळते, मुबलक सूर्यप्रकाश मिळतोय, त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणामध्ये वनस्पती आपल्याला इथे वाढलेल्या पाहायला मिळतात आणि त्याच्यामुळे इथे घनदाट जंगल बनलेलं आहे. अमेझॉनच्या खोऱ्यातील वने उष्णकटिबंधीय वर्षावने आहेत. ब्राझीलमधील दुसरा मैदानी भाग म्हणजे ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्येकडे असणारा हा जो भाग आहे पॅराग्वे आणि पॅराना नदीचा भाग, तर तो पॅराग्वे उगम क्षेत्राचा उतार हा दक्षिणेकडे म्हणजे खालच्या बाजूला आहे, तर पॅरानाचा उतार हा नैऋत्येकडे म्हणजे या दिशेने आहे. पॅन्टनल आपण इथे पाहिलं होतं, पॅन्टनल, आय होप यू रिमेंबर. या ठिकाणी आपण पॅन्टनलचा भाग पाहिला होता. इथे दलदलीचा प्रदेश आहे कारण नद्यांचं पाणी वगैरे साचून राहतं आणि त्याच्यामुळे हा जो आहे तर तो पाणथळ किंवा दलदलीचा प्रदेश बनलेला आहे. हा प्रदेश ब्राझील उच्चभूमीच्या नैऋत्य भागामध्ये पसरलेला आहे आणि पॅन्टनल हा एक दलदलीचा प्रदेश असून तो ब्राझीलमधील माटो ग्रोसो दो सुल या राज्यामध्ये आहे. नाव लक्षात ठेवायचे, एक्झाममध्ये विचारलं जातं. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढे आहे पॅन्टनलचा विस्तार. हा ब्राझीलप्रमाणेच अर्जेंटिनामध्ये पण आपल्याला पाहायला मिळतो. पुढचा भाग आहे तो म्हणजे द्वीपसमूहे. तर ज्याप्रमाणे भारतामध्ये द्वीपसमूहे आहेत त्याचप्रमाणे ब्राझीलमध्ये पण आहेत. मुख्य भूमीच्या व्यतिरिक्त इतर जे बेट आहेत त्यांना आपण म्हणतो द्वीपसमूह.
त्यांचे पण 2 भाग आहेत, किनारी बेटे आणि सागरी बेटे. तर किनारी बेटे हे जे बहुतांश किनारी बेटे आहेत तर हे गाळाच्या संचयनामधून वगैरे निर्माण झालेले आहेत आणि सागरी बेटे हे मुख्य भूमीपासूनच निर्माण झालेली आहेत. सागरी बेटे हे मुख्य भूमीपासून म्हणजे ब्राझीलपासून 300 किलोमीटरपर्यंत दूर पासून दूर आहेत आणि कुठे आहेत, अटलांटिक महासागरामध्ये. आणि अर्थात ही बेटे खडकाळ आहेत, जलमग्न आहेत आणि दक्षिण अटलांटिक महासागराच्या किनारी भागामध्ये आपल्याला जी बेटे पाहायला मिळतात तर ती प्रवाळ बेटे आहेत आणि कंकणित बेटे आहेत. ठीक आहे. सो या ठिकाणी मी छान लिहिले नोट्समध्ये, तुम्ही चेकआउट करू शकता. तर संपलं ना. ओके. सो अशा पद्धतीने आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की प्राकृतिक रचना कशी आहे भारत आणि ब्राझीलची. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की भारत आणि ब्राझीलमध्ये जलप्रणाली कशी आहे. सो आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.